नमस्कार कन्या राशीच्या माझ्या भावांनो बहिणींनो, जर तुम्ही हा व्हिडिओ चालू केला असेल तर एकही मिनिटासाठी थांबून जा, कारण 29 जुलै बुधवारी येणारी ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात अशी काही उलथापालथ घडवून आणणार आहे ज्याची कल्पनाही तुमच्या शत्रूंनी स्वप्नात केली नसेल. हो, नीट ऐका. 29 जुलैच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता आकाशात ग्रहाचे असे काय भयंकर चक्र फिरणार आहे ज्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या पाठीमागे विष पेरणाऱ्या त्या माणसाचा भयंकर खेळ कायमचा खल्लास होणार आहे. मला सांगा, कधीपर्यंत सहन करणार? तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच तुमच्या पाठीमागे भयानक खेळ असा चालू केला. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले, पण त्याच्या मागे यशाचे श्रेय भलताच माणूस घेऊन गेला. तुमच्या घरातील आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचे हसू ज्याला डोळ्यासमोर सहन होत नव्हते, जो माणूस तोंडावर गोड बोलून पाठीमागे तुमच्या नावाचे खड्डे खोदत होता, त्या माणसाला वाईट वाटलं होतं. पण कन्या राशीचा माणूस शांत आहे म्हणून तो दुर्बीळ आहे, पण त्याला माहीत नाही शांतता ही वादळापूर्वीची असते. बुधवारी 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेची ती काळी पिवळी रात्र उगवणार आहे आणि रात्री 12 वाजता गुरुचा असा न्याय होईल की तुमच्यावर जळणारे लोक थेट धुळीस मिळणार आहेत. मंडळी, तो विषारा माणूस नक्की कोण? ओळख चिन्हे मी सांगणार आहे. 29 जुलैच्या रात्री 12 वाजता असा कोणता ग्रहाचा भयंकर योग बनतो, तुमच्या विरुद्ध रचलेले कारस्थान कसे त्याच्या गळ्यात येणार आहे आणि गुरुपौर्णिमेचा तो असा महाउपाय ज्यामुळे तुमचं बंद नशिबाचे कुलुपे उघडतील. हा व्हिडिओ फक्त एका राशीविषयी नाही, हा तुमच्या न्यायाचा दिवस आहे. एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. चला तर मग पाहूया गुरुपौर्णिमेचा हा भयंकर खेळ कशी उलथापालथ करणार. तर मंडळी, आता जाणून घेऊया आपण दुसऱ्या मध्ये. मंडळी, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की कन्या राशीच्या लोकांसोबत नेहमी असं का घडतं. कन्या रास ही बुध ग्रहाची रास आहे. या राशीच्या लोकांचे मन काचेसारखे स्वच्छ आणि निस्वार्थी असते. तुम्ही कधी कोणाचे वाईट चितत नाही, कोणाला अडचणीत पाहिले नाही, स्वतःचे नुकसान करूनही त्याला मदत करायला धावला. पूर्ण तुमचं आयुष्य प्रामाणिकपणा आणि कष्टावर विश्वास ही तुमची खरी ओळख आहे. पण दुर्दैवाने ज्या झाडाला गोड फळे असतात त्याच्यावर लोक दगड मारतात. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे? तुम्ही ज्याला तुमचं मानलं, ज्याला भावाप्रमाणे किंवा जवळच्या मित्राप्रमाणे साथ दिली, त्याने योग्य वेळ साधून तुमच्या पाठीमागे खूप मोठी गेम खेळली. तुम्ही दिलेल्या शब्दाचा, पैशाचा किंवा मदतीचा समोरच्याने फक्त गैरफायदा घेतला. तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले, पण मेहनतीचे फळ किंवा कायमचे श्रेय तिसऱ्यालाच मिळाले. मला सांगा, मी बोलतो ते चुकीचं आहे का? तुमच्या मनात एक सतत प्रश्न येतो, मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्या नशिबाला त्रास का? कन्या राशीच्या मंडळींनो, जातकांनो, भावांनो आणि बहिणींनो, ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून पहिल्याच गेल्या काही काळात तुमच्या राशीवर ग्रहाची अशी बिकट रचना झाली आहे ज्यामुळे तुमच्या राशीतील 6वा भाव शत्रू आणि गुप्त कारस्थाने प्रचंड सक्रिय झालं होतं. या ग्रहाच्या प्रतिकूल स्थितीत फायदा कोणी घेतला? त्या एक विशिष्ट माणसाने. तो माणूस असा आहे जो तुमच्या रोजच्या वर्तुळात आहे. तो तुमच्यासोबत हसतो, तुमच्यासोबत जेवतो, तुमच्या प्रत्येक निर्णयावर हो मध्ये हो मिळवतो, पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड मस्कर, जळफाट आणि द्वेष भरला आहे. तुमच्या घरातील एखादी चांगली बातमी ऐकून त्याच्या पोटात दुखतं. तुमची प्रगती थांबवण्यासाठी त्याने तुमच्या पाठीमागे वाईट अफवा पसरवल्या. तुमचे संबंध इतरांसोबत कसे बिघडतील यासाठी त्याने कारस्थाने रचली. तुम्ही शांत राहिला. तुम्ही विचार केला की जाऊ दे, देव बघून घेईल, पण तुमच्या या शांततेत त्या माणसाने तुमची कमजोरी मनाची खूप मोठी चूक केली. तो माणूस समजतो की तो खूप हुशार आहे. त्याला वाटतं की त्याने रचलेला कट कधी कोणासमोर येणार नाही. तो आजही तुमच्यासमोर निष्पाप असण्याचं नाटक करतो, पण शास्त्र सांगतं पापाचा घडा भरला की तो फुटतो. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या सहनशीलतेचा परीक्षा आता संपली आहे. निसर्गाने, या ब्रह्मांडाने तुमचे अश्रू, तुमचं तळमळ पाहिली आहे. जो माणूस तुमच्या नाशाची वाट पाहत बसला होता त्याला हे माहीत नव्हतं की 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेला त्याच्या स्वतःच्या विनाशाची वेळ जवळ आली आहे. गुरुग्रह असा भयंकर चाबूक त्या माणसावर बसणार आहे ज्याची जखम त्याला आयुष्यभर विसरता येणार नाही.
आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की 29 जुलै मध्यरात्री ठीक 12 पाहत असल्यावर काय घडणार, ज्यामुळे त्या माणसाचा भयंकर खेळ कायमचा खल्लास होणार आहे. व्हिडिओ सोडू नका, पुढे नक्की पहा. कन्या राशीच्या मंडळींनो, आता अगदी लक्ष देऊन ऐका. 29 जुलै बुधवारी म्हणजेच या वर्षातील महापवित्र गुरुपौर्णिमा. शास्त्र आणि ज्योतिष ग्रंथानुसार गुरुपौर्णिमेची रात्र कोणती सामान्य रात्र नसते. ही रात्र असते ऋषीमुनीची, कर्मांच्या हिशोबाची आणि महान्यायाची. 29 जुलै मध्यरात्री ठीक 12 वाजता आकाशात आणि तुमच्या कुंडलीत ग्रहाची अशी दुर्मिळ, भयंकर, शक्तिशाली जुळवाजुळवी होत आहे जी गेल्या अनेक वर्षात झाली नव्हती. कन्या राशीचा स्वामी बुध आणि देवाचे गुरुग्रह याचा असा एक महादृष्टी योग तयार होतो, ज्यामुळे तुमच्या कुंडलीत 6वा भाग शत्रुरोग आणि कर्जस्थान थेट गुरुग्रहाच्या दिव्य प्रकाशाने उजळून नेणार आहे. याचा अर्थ असा आहे की 29 जुलै रात्री 12 वाजता निसर्ग स्वतः तुमच्या हातात न्यायाची तलवार देणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, गुरुजी रात्री 12 वाजता नक्की काय घडणार आहे? मंडळी, गुरु हा न्यायाचा आणि धर्माचा कारण ग्रह आहे. गुरु ग्रह कधीही कोणावर अन्याय करू देत नाही. ज्या माणसाने तुमच्या विरुद्ध कारस्थाने रचली, तुमच्या पाठीमागे खड्डे खोदले, रात्री 12 वाजता ग्रहाची चक्र फिरतील आणि त्या माणसाचा कर्माचा घडा पूर्णपणे भरेल. बघा त्या माणसाचा खेळ कसा खल्लास होतो. स्वतःच्या जाळ्यात अडकणार. ज्या माणसाने तुमच्या विरुद्ध अफवा पसरवल्या किंवा तुम्हाला अडचणी आणण्याचा कट रचला, तो स्वतः अशा विषारी प्रकरणात अडकणार आहे की त्याला बाहेर पडण्याचा रस्ता उरणार नाही. सत्य आणि मुखवटा उघडा पडणार. नात्यामध्ये, समाजात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी त्या माणसाचा निष्पाणीचा भुरका टरकावून फाटणार आहे. सर्वांना कळणार आहे की हा खरा विषारी माणूस आहे. मानसिक शांतता अंत तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची झोप उडणार आहे. जे लोक तुम्हाला रडताना पाहतात, उत्सुक होतात, ते स्वतःच्या घरात स्वतःच निर्णयामुळे अस्तव्यस्त होतात, धुळीत मिळणार आहेत. जसे पेरल तसं उगवेल या नियमानुसार त्यांनी तुम्हाला जितका मानसिक त्रास दिला त्यापेक्षा 100 पट त्रास गुरुच्या न्यायामुळे त्याला परत मिळणार आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, 29 जुलै रात्र 12 वाजता तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. तुमच्या डोक्यावरील वर्षानुवर्षीचे जडपण, मानसिक ताण अचानक हलका झाल्यासारखा वाटेल. या माहिती आहे कारण ब्रह्मांडाने तुमच्या शत्रूचा हिशोब आपल्या हातात घेतला आहे. शास्त्र सांगतं, जेव्हा देवाचा गुरु जागरूक होतो तेव्हा कपटी आणि कपाटाने जगणाऱ्या लोकांचा काळ जवळ येतो. 29 जुलैचा बुधवार कन्या राशीसाठी मुक्तीचा दिवस ठरणार आहे. तुमच्या जवळ जळणारे, तुमचे वाईट इच्छा करणारे लोक गुरुपौर्णिमेच्या या महाप्रभावामुळे स्वतःहून तुमच्या आयुष्यातून बाजूला होतील किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे. कोणतीही हिंसा किंवा वाद घालायचा नाही. निसर्ग त्या माणसाचा खेळ कसा खल्लास करतो हे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहायचे आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे तो विषारू माणूस कोण आहे, ज्याच्या नावाचे पहिले अक्षर आणि तुमची 3 गुप्त लक्षणे. व्हिडिओच्या पुढच्या भागात अत्यंत महत्त्वाचं, अजिबात स्किप करू नका, पुढे नक्की पहा. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि थरार टप्प्यावर आलो आहोत. तुमच्या मनात गेल्या कित्येक मिनिटांपासून एकच प्रश्न फिरतो. तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलत आहात, ज्याचा खेळ 29 जुलै बुधवारच्या गुरुपौर्णिमेला खल्लास होणार आहे, तो माणूस नक्की कोण आहे? आम्ही त्याला कसे ओळखायचे? लक्ष देऊन ऐका. ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाचे गणित कधीही खोटे ठरत नाही. कन्या राशीचा 6वा शत्रू आणि 12वा गुप्त कारस्थान भावातील ग्रहाची युक्ती स्पष्ट सांगते की हा माणूस तुमच्या कोणत्याही अनोळखा शत्रू नाही. हा शत्रू रस्त्यावरचा नाही, तर हा शत्रू घराच्या भिंतीच्या आत आहे. असा माणूस आहे ज्याला तुमच्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी माहीत आहे, ज्याच्यावर तुम्ही कधी काळे डोळे झाकून विश्वास ठेवला होता. ते तुमच्या सोबत हसतो, तुमच्या सुखादुःखात सहभागी असण्याचे नाटक करतं, पण कधीही मात्र तुमच्या प्रगतीचे द्वेष करतो. जर तुम्हाला त्या माणसाचा चेहरा ओळखायचा असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार मी सांगत असलेले त्यांचे 3 मुख्य लक्षणं तुमच्या डोळ्यात फिट करून ठेवा. पहिले लक्षण, तोंडावर साखर, पाठीत खंजीर. हा माणूस तुमच्या तोंडावर तुमची इतकी स्तुती करेल की तुम्हाला वाटेल याच्यासारखा माझा दुसरा शुभचिंतक नाही, पण तुम्ही पाठी फिरता. हा माणूस इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी अफवा पसरवतो. तुमच्या दुःखावर वरून हळहळ व्यक्त करेल, पण तो आतून आनंदाने उड्या मारेल.
आनंदाच्या क्षणी बदलणारा चेहरा. जेव्हा तुमच्या घरात एखादी चांगली गोष्ट घडते, तुम्हाला नवीन नोकरी लागते, धनलाभ होतो, तुमचे लग्न ठरते, त्या क्षणी या माणसाच्या चेहऱ्यावरील भाव, याच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडतो किंवा हा माणूस त्या आनंदाच्या प्रसंगातून लगेच काहीतरी वाट काढून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या यशाने याच्या पोटात भयंकर गोळा येतो. सतत अडचणी निर्माण करणारा गुप्त सल्लागार. हा माणूस तुम्हाला नेहमी असे सल्ले देईल ज्याच्यामुळे तुमचे नुकसान होईल. हे काम करू नको, तिथे पैसा गुंतवू नको, त्या माणसावर विश्वास ठेवू नको असे सांगून तुमच्या मनात नकारात्मक भरेल. याचे मुख्य ध्येय एकच, तुम्हाला पुढे जाऊ न देणे. कन्या राशीच्या मंडळींनो, आता आपण तुम्हाला तुमच्या ग्रहाच्या नक्षत्रानुसार त्या माणसाच्या नावाचे संकेत देणार आहे. कुंडलीतील उत्तर, हस्य आणि चित्र या नक्षत्राच्या गणितानुसार तुमच्या विरुद्ध कारस्थान रचणाऱ्या त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर खालीलपैकी एका असण्याची 99% दाट शक्यता आहे. एस, के, एम, आर, पी, ए या अक्षरावरून नाव सुरू होणारी व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वर्तुळात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असू शकते. आठवून पहा, या अक्षराचा असा कोणता माणूस आहे जे त्यांच्या आगमनानंतर तुमच्या आयुष्यात अडचणी वाढल्या, ज्याला तुम्ही मदत केली, त्यांनी तुम्हाला मानसिक त्रास दिला, तोच माणूस आहे. जो माणूस आपलं मनातलं त्याला सर्व दुःख सांगायचं, तोच माणूस अशा काही गोष्टी करतो. आता 29 जुलै बुधवारचा गुरुपौर्णिमेला काय घडणार? हा माणूस स्वतःला खूप चातुर समजत आहे. त्याला वाटत होतं की त्याने गुप्तपणे रचलेले कारस्थान कधी उघडीक येणार नाही. पण गुरुग्रहाचा न्याय आंधळा नसतो. गुरुपौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाजता ग्रहाची अशी एक गुप्त चाल खेळली जाईल ज्यामुळे या माणसाने तुमच्या विरुद्ध रचलेला कट त्याच्याच अंगलट येणार आहे. याच्या गुपित असा भयंकर स्फोट होईल की समाजात आणि नात्यामध्ये याची प्रचंड बदनामी होईल. ज्या पैशाचा किंवा ताकदीचा याला अहंकार होता, तो अहंकार गुरुपौर्णिमेच्या प्रभावामुळे धुळीस मिळणार आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, तुम्हाला या माणसाशी जाऊन भांडायचं नाही किंवा बदल घ्यायचा नाही. निसर्ग स्वतः असा खेळ खेळणार आहे की हा माणूस आयुष्यात पुन्हा तुमच्यासमोर डोके वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही. आपण पाहणार आहोत या विषारी माणूस बाजूला झाल्यावर कन्या राशीचे नशीब सोन्यासारखे कसे उजळणार आहे. तुम्हाला मिळणारे 4 मोठे फायदे पुढे नक्की पहा. कन्या राशीच्या सर्व प्रिय जातकांनो, आणि तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा राहू, केतू आणि शत्रूचा काळ आता संपला आहे. 29 जुलै बुधवारच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्याला तो विषारी माणूस, त्या नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या प्रगतीचा अडथळा आणणारे गुप्त शत्रू पूर्णपणे बाजूला होणार. जसे काळे ढग दूर झाल्यावर सूर्य उगवतो, तसं पूर्ण तेजाने चमकतो, अगदी तसंच कन्या राशीचा सुवर्ण काळ या गुरुपौर्णिमेपासून सुरू होणार आहे. शास्त्र सांगतं की जेव्हा गुरु ग्रहाची कृपा होते तेव्हा मातीचे रूपांतर सोन्यात होते. गुरुपौर्णिमेचा हा महापवित्र योगानंतर कन्या राशीच्या आयुष्यात कोणते 4 मोठे चमत्कार बदल घडणार आहे हे आता आपण अगदी लक्ष देऊन ऐका. गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचा जो पैसा अडकला होता, त्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा व्यापारात नुकसान झाले होते, तो पैसा परत मिळण्याचे योग 1-2 नव्हे तर 100% बनत आहे. गुरुपौर्णिमेनंतर तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. अचानक मोठा धनलाभ किंवा लॉटरीसारखा योग्य कन्या राशीच्या जातकांसाठी तयार होईल. कामाच्या ठिकाणी ज्या लोकांमुळे तुमचे प्रमोशन रोखले गेले होते, तुमचे क्रेडिट दुसऱ्यांना मारले होते, आता तो अन्यायाचा काळ संपला. ऑफिस मध्ये वरिष्ठपूर्ण सहकारी लाभेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या मोठ्या आणि मनाची संधी मिळेल. व्यवसायात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमचा दुप्पट नफा मिळवून देईल. तिसरा महाफायदा, कौटुंबिक सुख आणि नात्यामधील गोडवा. त्या विषारी माणसाने तुमच्या घरात आणि नात्यामध्ये जो विषारी गैरसमज पसरवला होता, आता तो पूर्णपणे निघून जाईल. पती पत्नीमधील वाद संपून प्रेम वाढेल. घरातील आजारपण दूर होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. लग्न जुळणार येणारे अडथळे दूर होऊन शुभ कार्य ठरण्याचे योग्य आहे. चौथा महाफायदा, मानसिक शांतता. रात्रीची उडालेली झोप, चिडचिड आणि अनामिक भीती आता कायमची बंद होणार आहे. कोणताही कोर्ट कचेरीचा वाद, जमिनीचा वाद किंवा कायदेशीर प्रकरण चालू असेल तर त्याचा निर्णय थेट तुमच्या बाजूने लागण्याचे स्पष्ट संकेत गुरुग्रह देत आहे. मंडळी, कन्या राशी ही मुळातच कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. तुम्ही फक्त संधीची वाट पाहत होता आणि ती संधी, ते भाग्य आता तुमच्या दारात आले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कधी
कमी लेखले, ज्यांनी तुमचा अपमान केला तेच लोक आता तुमच्या प्रगतीकडे धक्क होऊन पाहतील. पण लक्षात ठेवा, हे सर्व शुभ फळ पूर्णपणे मिळण्यासाठी आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक छोटा पण अत्यंत शक्तिशाली गुप्त उपाय करणे आवश्यक आहे. आता शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेला करायला एक महाउपाय, ज्यामुळे शत्रू कायमचे शांत होतील आणि घरात समृद्धी अजिबात मिस करू नका. पुढे पहा. कन्या राशीच्या सर्व प्रिय भावा बहिणींनो, आपण या प्रवासात शेवटच्या आणि सर्वात पवित्र टप्प्यावर आलो आहोत. 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेला मिळणाऱ्या या महान्यायाचा आणि सुवर्ण काळाचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळावा यासाठी कन्या राशीच्या जातकांनी 29 जुलै रोजी किंवा मध्यरात्री 12च्या आत या अत्यंत सोपा आणि प्रचंड प्रभावीशाली गुप्त उपाय नक्की करा. उपाय करण्याची पद्धत: पिवळा कागद आणि हळद. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक स्वच्छ पिवळ्या कागदावर पिवळ्या चंदनाचे किंवा हळदीचे थोडे गंगाजल दूध मिसळून ओम गुरुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळा लिहा. शत्रुमुक्त संकल्पना: कागदाखाली एक छोट्या कोपऱ्यात माझ्या सर्व अडचणी आणि गुप्त शत्रूचा नाश व्हावा असा मनात विचार करून तो कागद तुमच्या घराच्या देवघराच्या किंवा गुरुच्या फोटोवर ठेवा. पिवळे अन्नदान किंवा गायीची सेवा: या दिवशी गायीला गूळ आणि भिजवलेले चण्याची डाळ खायला द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळे, काळे अथवा पिवळे अन्न दान करा. मंत्र जप: रात्री 12 वाजता डोळे मिटून 1 मिनिट गुरुचरित्र ध्यान करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करा. एक छोटा उपाय तुमच्या आयुष्यातील उरलेली सुरलेली नकारात्मक मुळापासून उपटून टाकेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव होईल. कन्या राशीच्या मंडळींनो, आता काळजी करण्याचे दिवस संपले आहेत. निसर्ग आणि गुरुग्रह तुमच्या सोबत आहे. त्या माणसाचा खेळ आता निसर्ग स्वतः खल्लास करेल. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला अजिबात ही माहिती न्यायाचा संदेश मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कन्या राशीच्या सर्व मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कठीण काळात धीर मिळेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मिस होणार नाही. तुम्ही सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आणि येणाऱ्या सुवर्ण काळाच्या हार्दिक शुभेच्छा. जय गुरुदेव दत्त. मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं असं स्वागत असणार आहे. मंडळी, असेच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.